नमस्कार, देशी स्वाद रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी खूपच चविष्ट आहे। भाकरी, भात किंवा चपाती सोबत ताट साफ होणारच। तर त्याच्यासाठी बघा इथं मोड आलेली मटकी मी घेतलेली आहे। तर ही मटकी मी दिवसभर भिजत घातली होती पाण्यामध्ये आणि संध्याकाळी एका सुती कपड्यामध्ये बांधून ठेवली होती। तर हिला सकाळी व्यवस्थित असे मोड आलेले आहेत। तर लागणारं साहित्य बघूयात। खोबरे, लसूण, काळं तिखट, शेंगदाण्याचं कूट, गरम मसाला, मीठ, हळद, कढीपत्ता, कोथिंबीर, एक मीडियम आकाराचा कांदा आणि एक मीडियम आकाराचा टोमॅटो। तर सगळ्यात अगोदर आता आपण कांदा कट करून घेऊयात। तर कांदा कट करून झालेला आहे। आता टोमॅटो कट करून घ्यायचं। टोमॅटो देखील हे बघा अशा प्रकारे कट करून घ्या। कट करून झालेला आहे। कांदा टोमॅटो कट करून झाल्यानंतर आता आपण खोबरं, लसूण आणि कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू आणि बारीक करून घेऊ। व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे। आता जी मटकी आहे तिला आपण स्वच्छ धुवून घेऊ। 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। आता कढईमध्ये तेलात सगळ्यात अगोदर कांदा टाका आणि कांदा व्यवस्थित असा परतून घ्या। कांदा परतून झाल्यानंतर याच्यामध्ये कढीपत्ता टाका आणि कढीपत्ता देखील छान परतून घ्या। मग याच्यामध्ये बारीक केलेलं लसूण खोबरं जे आहे ते वाटण टाकून एकदम स्लो गॅसवर परतून घ्यायचं। हे परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो टाका आणि टोमॅटो देखील परतून घ्या। आता टोमॅटो परतून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि 1 चमचा काळं तिखट टाका। तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात टाकू शकता। 1 चमचा मी गरम मसाला टाकलेला आहे आणि मस्त असं परतून घ्यायचं। मग याच्यामध्ये मोड आलेली जी मटकी आहे ती मोड आलेली मटकी टाकायची आणि 1-2 मिनटं परतून घ्यायची। स्लो गॅसवर परतून घ्या। मटकी छान परतल्यानंतर याच्यामध्ये मी इथं गरम पाणी केलं होतं ते गरम पाणी याच्यामध्ये टाकायचं। आता तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता। शक्यतो गरम पाणीच टाका आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं। शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर थोडंसं परतून घ्या। मग याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि 5 ते 10 मिनटं मीडियम गॅसवर शिजू द्या। आता 10 मिनटं झालेली आहेत। गॅस बंद करायचा। तर हे बघा आपली मटकीची गरमागरम झणझणीत रस्सा भाजी तयार झालेली आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।